प्रत्येक हाऊसवाईफच्या आयुष्यात असा एक दिवस येतो की ज्या दिवशी तिला काहीच करावंसं वाटत नाही. खूप जास्तीचा आळस येतो, कारण की सिंकमध्ये भांडी भरलेली असतात, किचन अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, घरामध्ये कपडे धुण्याचे असतात, स्वयंपाक करायचा असतो आणि या सगळ्या गोष्टींचा तिला आजच्या दिवशी तरी खूप जास्त कंटाळा येतो. आणि हे तुमच्यासोबतही होत असेल तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ नक्की बघा, कारण की माझ्यासोबतही असंच झालं. पण मी असं बघितलं होतं की जपानी लोकांच्या अशा काही आयडियाज आहे ज्यामुळे आळस कमी करता येतो आणि आपल्याला पूर्ण दिवसाची कामंसुद्धा खूप छान पद्धतीने करता येतात. तर तुम्हालाही आळस येत असेल तर नक्की व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. सगळ्यात आधी आळस येणं म्हणजे आपण खूप निष्काळजी आहो किंवा आपल्याला काहीच करायचं नाही आहे असं अजिबात नसतं. आळस येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. पण आपण बघा ना, विचार करा, रोज आपल्याला तेच काम असतं, तेच धुणी, तीच भांडी, तेच स्वयंपाक आणि कधी-कधी ती कामं इतकी मोठी वाटतात की कामाची सुरुवात कुठून करायची हेच आपल्याला समजत नाही. आणि त्यासाठीच आज मी तुम्हाला छोट्या-छोट्या ट्रिक्स सांगणार आहे, ज्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला देखील नक्की कळवा. जपानमध्ये एक कायझेन नावाची एक कन्सेप्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं आहे की रोज थोडी सुधारणा करायची. म्हणजे रोज काहीतरी थोडंसं करायचं. आज आपल्याला खूप जास्त काम वाटतं आहे. सपोज कपाट आवरायचं आहे, तर रोज आपण पूर्ण कपाट आवरण्यापेक्षा आज एक कप्पा आवरूया, एक ड्रॉवर आवरूया. यामुळे आपल्याला कामाचा कंटाळा येत नाही आणि काम थोडं थोडं रोज करत करत कधी संपतं आपल्याला माहीत पण नाही. आणि हा आपला आळस घालवण्याची खूप मोठी कन्सेप्ट आहे. कारण की एक कपाट आवरायचं हे म्हणून आणि हा विचार करूनच आपलं ते कपाट कधीच आवरून होत नाही. पण फक्त एक ड्रॉवर आवरायचं आहे, 5 मिनटं तर लागतील, ही गोष्ट मनाला सांगितली की पटकन तो कप्पा आवरून होतो आणि असं 4 दिवसात आपलं कपाट आवरून होतं हे आपल्याला समजतही नाही. आळस घालवण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला भरपूर असा आळस येतो त्या दिवशी तुम्ही तुमच्या सगळ्यात आवडत्या कामांपासून सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे किचन दिसतंय, जो अस्ताव्यस्त पसारा दिसतोय त्याला इग्नोर करा आणि जी गोष्ट तुम्हाला आवडते ती करायला घ्या. जसं की मला गार्डनिंग आवडतं किंवा बाहेरचा निसर्ग आवडतो. तिथे मी माझे 5-10 मिनटं वेळ घालवला की एक तर मला खूप जास्त फ्रेश वाटतं, कामही होतं, झाडांकडे पाणी घालणं असेल, त्याची थोडीशी काळजी घेणं असेल तेही होतं. आणि त्याच्यानंतर मी करते देवपूजा. देवपूजा केल्याने कोणाला प्रसन्न नसेल वाटत, त्यामुळे एक वेगळी पॉझिटिव्हिटी येते, आळस कमी होतो आणि काहीतरी काम करण्याची एक वेगळीच आपल्यामध्ये एनर्जी तयार होते. त्यामुळे या ज्या आवडत्या गोष्टींनी कामाची सुरुवात करायला हवी. आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की आपण काम करायला सुरुवात करतो. पण एकच काम करायला घेतलं की मग आपण लगेच थकतो आणि असं वाटतं, अरे यार, आपल्याला तर आळस आला आहे. तर कामाची सुरुवात ही छोट्या छोट्या कामांमधून करा, जेणेकरून बघा तुम्हाला किचन अस्ताव्यस्त दिसतोय, कपडे दिसत आहे, अंथरूण दिसतं आहे, तर सगळ्यात पहिले एकच काम तुम्ही जे आहे ते हातात घ्या. आता की जसं तुम्ही बघा, आता इतका सगळा घरात पसारा आहे, कामाची सुरुवात कुठून करायची त्यासाठी मी निवांत बसून घेते आणि विचार करते की नक्की कुठून सुरुवात करूया. मग छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये असे पार्ट करून आपण थोडीशी निवांत बसून, हवं तर तुम्ही चहा पण घेऊ शकतात. आणि त्यानंतर फ्रेश झालं की जे छोट्या छोट्या पार्ट्समध्ये काम केलं की कामही खूप पटकन होतं. जसं की मी आता थोड्या वेळ बसले होते, छानसा विचार केला, चहा तर नाही घेतला, पण तुम्हाला हवं असेल तर घ्या. त्यानंतर सगळ्यात पहिला म्हटलं अंथरूण उचलूया. हॉल व्यवस्थित क्लीन झाला की पुढे आपल्याला सरकता येईल किचनमध्ये. मग झटपट सगळ्यांचं अंथरूण उचललं. जर तुमचं बेड असेल तर बेड व्यवस्थित लावा. अंथरूण मुलांना उठवलं. तसं तर सकाळी मुलगा एक स्कूलला गेलेलाच आहे, पण दुसऱ्यालाही उठवलं कारण की त्यालाही पुढे स्कूलला जायचं होतं. तर अशा पद्धतीने सगळं अंथरूण व्यवस्थित कपाटात ठेवल्यानंतर हे बघा, जागा आपोआप कमी होते आणि त्यानंतर मग असं वाटतं की चला, हॉल बऱ्यापैकी रिकामा झाला आहे आणि तिथून थोडंसं आपल्याला मोकळी जागा दिसायला लागते.
सो अशा पद्धतीने छोट्या छोट्या पार्ट्समध्ये कामाची विभागणी केली ना जास्त प्रेशर येत नाही. आता हॉल जास्त आवरायचा नाही, फक्त अंथरूण उचललं आहे आज आपल्यापुरतं तेवढंच इनफ आहे. झाडू मारून घ्यायचा आणि लगेच दुसऱ्या कामाला सुरुवात करायची. आपण काय करतो, अंथरूण उचललं आहे लगेच हे कपाट क्लीन कर, आरसा पुस, टी व्ही पुस, हे स्वच्छ कर आणि त्यामध्ये ते काम खूप डीपमध्ये जातं आणि कामाला भरपूर वेळ होतो. त्यामुळे ना काम असं छोट्या छोट्या पार्टमध्ये करायचं ज्या दिवशी आपल्याला आळस आलेला असेल त्या दिवशी. मग झाडू झालं आहे, आता बऱ्यापैकी हॉल क्लीन आहे, त्यानंतर मग आपण किचनमध्ये जाऊ शकतो, त्यानंतर पुढची कामं करू शकतो. या अशा कामांमुळे ना कामाची विभागणी छोट्या छोट्या भागांमध्ये होते आणि आपला आळस बऱ्यापैकी कमी होतं. आता बघा, अंथरूण उचलल्यानंतर टॉवेल पण इकडे अस्ताव्यस्त पडलेले होते. सगळ्यात पहिले ते बाहेर असे उन्हात सुकवत घातले की तिथला पसारा कमी होतो. जे काही कपडे होते तुम्ही बघू शकता तिकडं तिकडं पडलेले, ते सगळे एखाद्या बकेटमध्ये, लॉन्ड्री बॅग असेल तर त्यामध्ये व्यवस्थित ठेवले की कपड्यांचा पसारा कमी होतो. मुलांची खेळणी असेल ती उचलून एखाद्या बॅगमध्ये ठेवली, एखादं जे काही आहे तुमच्याकडे त्यात ठेवली, तो पसारा कमी होतो. असं करत करत आपल्या एक एक गोष्टी कधी कमी होत आहे तेही आपल्याला कळत नाही. जापानी लोकांची एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, ती लोक कधीच एका वेळेस खूप सारी कामं करत नाही, एकाच वेळी एकच काम करतात. पण आपल्याकडे असं असतं, टी व्ही चालू असते, गाणी चालू असतात किंवा सिरियल चालू असते, त्यानंतर मोबाईल असतो हातात आणि एकाच वेळेस आपल्याला बरीच कामं करायची, जसं मशीन लावणं, भांडी घासणे, भाजीला फोडणी देणे. यामुळे खूप अशी आपलं कधी कधी गडबड होते, स्ट्रेस वाढतं. त्यामुळे मग काम करताना ना एका वेळेस एकच काम करा. सगळ्यात पहिले तर मोबाईल बाजूला ठेवा, टी व्ही बंद असू द्या, थोडंसं मन शांत झालं की कामही करायला सुचतं. आता किचनमध्येच तुम्ही बघा, इतका सकाळी मी टिफिन बनवलेला त्यामुळे खूप जास्त पसारा झाला होता. सगळ्यात पहिले जी खरकटी भांडी आहे किंवा मी जेवण बनवलं आहे, मग मिठाची बरणी आहे, जे काही बॉक्स आहे, मसाला असेल, सगळं काही जे काही घेतलं आहे ते जागच्या जागी ठेवा. त्यामुळे एकतर अर्धा किचन माझा रिकामा झाला आहे. त्यानंतर ना ज्या काही गोष्टी आहे, जसं की मेडिसिन होते ते व्यवस्थित ठेवले. त्यानंतर बघा, भांडी लावायची होती ती लावून घेतली. रात्रीची भांडीही तशीच आपण रात्रभर ठेवतो आणि सगळ्यात पहिले ना ते लावायला घेतलं. मेन ज्या गोष्टी होत्या त्या जागच्या जागी ठेवायला घेतल्या. यामुळे कधी हळूहळू किचनचा पसारा कमी होत गेला हे आपल्याला समजलं पण नाही आणि आता असं वाटतंय, अरे थोडंच काम राहिलं आहे, करून घेऊया, हे इतकंच राहिलं आहे, करून घेऊया. या गोष्टींमुळे आपलं किचन देखील खूप फटाफट आवरायला घेतलं आणि स्टेप बाय स्टेप हळूहळू एक एक गोष्ट करत गेली की काम सोपं होतं आणि काम करायलाही तितकीच एनर्जी येते. जसं मी सुरुवातीला सांगितलं, सकाळची कामं पॉझिटिव्ह गोष्टींनी करा, जसं की सूर्यप्रकाशात जाणं असो, झाडांना पाणी घालणं असो, देवपूजा करणं असो, या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात आणि यामुळे ना सकाळ खूप फ्रेश होते. आणि आळस आलेला असेल त्या दिवशी अजिबात डीप क्लिनिंगच्या मागे पडायचं नाही. डीप क्लिनिंग करायला गेलं की काम लवकर होत नाही आणि आळस आणखीनच वाढतो. त्यामुळे ना जेवढं काम आहे ना तेवढं करायचं. म्हणजे 5 मिनटं वाटत आहे ना की आपण 5 मिनटं करूया, ते लगेच ते काम सोडून द्यायचं. जसं तुम्ही बघितलं, 5 मिनटात मी फक्त जागेवर वस्तू ठेवल्या, 5 मिनटात मी भांडी लावली, 5 मिनटात मी दूध आहे, मसाले आहे जे जागच्या जागी ठेवले, 5 मिनटात मी किचन ओटा क्लीन करून घेतला आणि मग इतकं करता करता 5-5 मिनटं म्हणता बघा पूर्ण किचन क्लीन करून झालं. आणि मग म्हटलं तर थोडीशीच भांडी उरली आहे, त्यामुळे ती भांडीही घासून घेतली आणि असं करत व्यवस्थित किचन क्लीन झालं. सो 5 मिनटं फक्त द्यायची आणि पुरलेलं काम लगेच सोडून द्यायचं, ज्यामुळे कामाचा कंटाळा येत नाही आणि 5 मिनटं ते काम केलेलं असल्यामुळे नेक्स्ट टाईम दिवसभरात जेव्हा जाऊ, अरे हे तर थोडंच राहिलं आहे, त्यामुळे ते काम आपण पुन्हा करतो आणि आपलं काम देखील कंप्लीट होतं.
बरेचदा ना आपलं काय होतं की आपल्यावरती सोशल मीडियाचा इतका जास्त प्रभाव पडलेला आहे सध्या सगळ्याच लोकांवरती, की त्यांचं घर किती क्लीन दिसतं, ते किती छान सगळं मॅनेज करताय, पण त्याही मागे वेगळ्या स्टोऱ्या असतात. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळा ते तसंच असू शकतं किंवा तशीच क्लिनिंग झाली पाहिजे याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, कारण की प्रत्येकाची गोष्ट ही वेगळी असते. त्यामुळे जसं जमेल त्या आपल्या शरीराला जसं जमेल त्या पद्धतीने कामं करूया, वेगळं नियोजन करूया, कारण की प्रत्येकाची लाईफ वेगळी असते, लाईफस्टाईल वेगळी असते, प्रत्येकाचा जाण्या येण्याचा वेळ वेगळा असतो. त्यामुळे घरातली कामंही तशाच पद्धतीने होतात. जर सगळ्यांचीच माणसं किंवा मुलं सकाळीच लवकर स्कूलला ऑफिसला जर बाहेर पडत असेल तर त्यांची कामं नक्की त्याच पद्धतीने लवकर होणार आहे. पण तुमच्या मुलांचं मिस्टरांचं काम थोडं लेट असेल तर तुमची कामं थोडीशी लेट किंवा वेगळ्या पद्धतीने होणार आहे. आधी ब्रेकफास्ट होणार आहे, मग दुपारचं जेवण, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे जसं त्यांचं झालं आहे किंवा त्या ज्या पद्धतीने ते करत आहे त्याच पद्धतीने करण्याचा अट्टाहास तर आपल्याच असायलाच नको. त्यामुळे ना सोशल मीडियापासनं ना म्हणजे बघा जितकं बघायचं आहे, पण प्रत्येक गोष्ट ही तशीच झाली पाहिजे याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तर मी स्टार्टपासून तुमच्यासोबत जो काही पसारा होता किंवा मला आलेला जो आळस होता, ही सगळी मी माझी जर्नी शेअर करत असताना मी ज्या पद्धतीने सगळं केलं ना, की आता घर पण इतकं मस्त क्लीन झालं आहे आणि बऱ्यापैकी इतकं सुंदर वाटतं आहे. त्यामुळे माझा आळस तर आपोआप गेला आहे आणि त्यामुळे मी आता एकदम फ्रेश वातावरणात छान असं घरच्यांसाठी जेवण बनवू शकते. आणि हे सगळं झालं, या सगळ्या गोष्टी मी फॉलो केल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या ट्रिक्स आणि काम असं छोट्या छोट्या पार्ट्समध्ये डिवाईड केल्यामुळे ना काम खूप पटकन झालं आणि राहिलं होतं फक्त जेवण बनवायचं, जे मी खूप आनंदात बनवत होते, कारण की माझा किचन बऱ्यापैकी क्लीन होता. आणि खरी गोष्ट आहे, जिथे स्वच्छता, क्लिनिंग या सगळ्या गोष्टी येतात ना, तिथे आपोआप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आपल्यालाही काहीतरी छान असं करावंसं वाटतं. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला यातल्या कुठल्या गोष्टी आवडल्या त्या नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आळस येणं ही कुठलीही आपल्याला स्वाभाविक गोष्ट आहे, त्यामुळे कधीतरी येतोच आणि नेहमीच या गोष्टी येतात असं नसतं. त्यामुळे ना कधीतरी आळस आलेला ठीक आहे यार, आपण एखाद्या दिवशी माणूस आहो, शरीर थकतं, मन थकतं, त्यामुळे एखाद्या दिवशी नाही केलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने छोट्या छोट्या पार्ट्समध्ये केलं तरीही चालेल. अजिबात डीप क्लिनिंग न करता फक्त मेन जी कामं आहेत ती आजच्या दिवशी पार पाडली तरीही चालेल आणि मस्त असा आराम केला, छान असं बाहेर फिरलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.